So, माझ्या लाडक्या बालमित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. In this video lecture, we will try to understand the potential energy of the dipole dancing in the magnetic field. Dancing? Yes, sir. It can dance if you give the torque. It can vibrate. Yes, sir. It can oscillate. Yes, sir. Oscillate वाली टर्म नंतर पाहू आपण. आता तो जर का छोटा मोठा व्हायब्रेट होईल तर त्याची एनर्जी काय असेल? ऑब्वियसली वर्क विल बी डन in rotating that dipole, in vibrating that dipole. ठीक है. अच्छा, slight छोटा सा displacement will be done. It is the part of angular SHM. ठीक है ना, छोटी सी angular SHM will become in the picture. ठीक है ना. So what are you observing? की मी magnetic field दाखवलं this way horizontally, north to south असतं. एक छोटासा बार मॅग्नेट पाहताय तुम्ही, एक फ्रॉम साऊथ टू नॉर्थ असा अशा पद्धतीने त्याला अलाइन केला आपण. तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार, नो इश्यू. टॉर्क इज आपण आता मगाशी पाहिला तो. येस ना बेटा. वी आर इंटरेस्टेड इन द एनर्जी. ठीक आहे. आधी ते बघ, याची जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे, यू पीपल नो दॅट इट इज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. विथ फील्ड इट इज मेकिंग अँगल थीटा. एव्हरीथिंग इज नोन. अच्छा, मी इज थीटा, व्हेरी सॉरी, प्रिंटिंग मिस्टेक. हे बी आहे. ओके. आणि बेटा मॅग्नेटिक फील्ड सोबत अँगल थीटा. ठीक आहे. तर हा जो टॉर्क आहे हा आपल्याला माहिती आहे याच्यावरती टॉर्क ऍक्ट होईल, विच विल बी इन द वेक्टर फॉर्म एम क्रॉस बी. ओके. in the scalar product form magnitude you can write m b sin theta. अच्छा, साइन का आला आठवतोय ना, थीटाच्या अपोजिट परपेंडिक्युलर डिस्टन्स मुळे आला बरं का. अच्छा, बट बेटा थीटा इज व्हेरी स्मॉल बिकॉज अँग्युलर मोशन विल कम इन द पिक्चर. ठीक आहे. ओके. सो बेटा ऍक्च्युली टाइम पिरियडचं नाही, वी आर गोइंग टू डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन. ओके. अच्छा, सो वर्क डन काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. येस ऑर नो? वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट? अच्छा, आता लक्ष द्या. वर्क डन कशासाठी? मला त्याला फिरवायचंय, त्या फील्ड मध्ये त्याला मूव्ह करायचं. ठीक आहे. तर बेटा इन द लिनियर मोशन बघा, लक्ष दे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वी राईट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बट ऍक्च्युअली इट इज एफ एस कॉस थीटा. अरे येस ऑर नो? व्हेनेवर मॅटर ऑफ वर्क विल कम ना, एकदा फॉर्म्युला व्यवस्थित येतो बघ, कन्सेप्च्युअली 100% क्लिअर. आय विल राईट एव्हरीथिंग. बेटा ऍक्च्युअली ना वर्क डन, मी कन्सेप्ट सहित सगळं येतोय बघ. व्हेनेवर देर इज अ मॅटर ऑफ वर्क डन ना बेटा, यू मस्ट ऑलवेज से सर एफ वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा. कारण आता आपण 12वीला आहे. ठीक आहे ना, लहानपणी आपण बोलायचो वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यू मस्ट ऑलवेज से सर एफ एस कॉस थीटा. मग इमॅजिन कर, हा एक पेन आहे, याला फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट तिकडच झालं, मूव्ह झाला. सो जिकडं फोर्स तिकडे डिस्प्लेसमेंट, बरोबर. सो अशा केसमध्ये वी टेक एफ इंटू एस. एफ इंटू एस पेन थीटा इज 0. अरे येस और नो बेटा? कॉस 0 इज 1 अँड एफ इंटू एस. क्लिअर आहे? अच्छा, दिस इज दी वर्क डन. बेटा ते पण कळालं ना, कॉस 0 जिकडं फोर्स तिकडं डिस्प्लेसमेंट, जिकडं फोर्स तिकडं काय झालं? डिस्प्लेसमेंट. बेटा व्हेनेवर टॉर्क विल कम इन द पिक्चर, वर्क डनच घेतो मी, बट वरती होती लिनियर मोशन असं लिहितो. वर्क डन इन विच मोशन बेटा? लिनियर. वर्क डन इन लिनियर मोशन. ठीक आहे. हे लिनियरची एनालॉजी मी घेतो अँग्युलर सोबत. सो बेटा वर्क डन इन अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन. ओके. अँग्युलर मोशन, त्याला कंसात लिहितो रोटेशनल मोशन. समजतंय? अँग्युलर म्हणजे छोटासा अँगल, रोटेशन म्हणजे अख्खा गोल. सो आय एम रायटिंग व्हेरी स्टेप बाय स्टेप. ठीक आहे ना. सो बेटा इन दिस केस जे वर्क आहे, ऑब्विसली जसं एखाद्या बॉडीला सरळ फोर्स लावला, आता काय करायचं मला? त्या बॉडीला रोटेट करायचंय, आहे की नाही? जसा की हा डायपोल आहे, याला मला रोटेट करायचं बाय द अँगल थीटा. सो बेटा इन दिस केस फोर्सच्या ऐवजी कोण येईल? टॉर्क. डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येईल? थीटा. इज इट ओके विथ यू? वेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन द सेम डायरेक्शन. सर आम्हाला सर्क्युलर मध्ये किंवा रोटेशन मध्ये दाखवा. हे बघ ना बेटा, हॉरिझॉन्टल सर्कल दाखवतो, टिक 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 टिक. तुम्हाला माहितीये जर का ही अँटी क्लॉकवाईज मोशन असेल ना बेटा, अँटी क्लॉकवाईज मोशन असेल ना, तुम्हाला ते बाय राईट हँड थंब रूल थीटा विल बी
upwards. Are you agree? Theta. And you people know that torque is also axial vector. Torque is also axial vector in the same direction of theta. Clear hai? Acha. So that's why angle is 0. चला हे झालं concept. Very basic thing. Torque is tau theta. Suppose आता आता हे आपल्या 12वीच्या ह्या डेरिव्हेशन कडे एनर्जीच्या. बेटा हा जो टॉर्क आहे हा खूप छोट्या अँगलने सपोज रोटेट झाला. लेट dipole is rotated by very small angle. आपला जो डायपोल आहे त्याला एकदम छोट्याशा अँगलने आपण रोटेट केला तर ऑब्विसली जे छोटस वर्क डन असेल तुम्हाला माहिती आहे डीडब्ल्यू. वर्कला काय लिहिणार मी डीडब्ल्यू छोटस आहे ना वर्क डब्ल्यूच्या ऐवजी डीडब्ल्यू. अच्छा टॉर्कला टाऊच लिहितो मी. टॉर्क पण छोटाच आहे पण डी टाऊ नाही लिहित आपण. राईट टाऊ ओनली. ओके बाय अँगल बेटा कॅन आय राईट बाय अँगल डी थिटा. एकदम छोटासा अँगल आहे. छोटासा अँगल डी थिटा. अच्छा व्हॉट इज वर्क डन? इट विल बी टाऊ and that angle will be d theta. Agree? Okay, according to this formula, very small tau d theta. Agree? But I want from theta 1 to theta 2 एक position to दुसरी position. Suppose ही position आहे right now south north आणि याला check rotate केला जसा करायचा तसा करा. And this will be the newer position. So can I say previously this was theta 1, now this is theta 2. है की नाही? Theta 1 to theta 2. Theta is the angle between M and B. Theta is the angle between M and B. Previously we had seen. ठीक आहे ना? According to this concept. तर बेटा मला सांग complete work done. Okay. Can I write total work done? हे तर छोटं झालं ना? Total work done in rotating dipole. कुठून? From theta 1 to theta 2. पहिली पोझिशन ते दुसरी काही असू द्या. जनरल एक्सप्रेशन वी आर डिरायव्हिंग. थीटा 1 टू थीटा 2. एकदा स्क्रीनशॉट घे सगळं पुसतो. चलो तो बच्चा एक छोटूस वर्क डन आहे. आता मला पाहिजे टोटल वर्क डन इन रोटेटिंग डायपोल फॉर्म. अच्छा सध्याची पोझिशन आहे दुसरी काय जे असेल ते असेल टेन्शन घेऊ नका. फक्त 1 to 2 करू आपण इंटिग्रेट करू. सो बेटा हे जे डीडब्ल्यू आहे छोटस वर्क डन हे शून्यापासनं तर कम्प्लीटला डब्ल्यू म्हणून आपण म्हणजेच उजवीकडं हा जो टाऊ डी थिटा आहे ना बेटा टाऊ डी थिटा विथ रिस्पेक्ट टू अँगल याला थीटा 1 टू थीटा 2 घेऊन जा. ओके सर. सो कंप्लीट वर्क डन विल बी डब्ल्यू इज इक्वल टू टॉर्क वी हॅड डिराइव्ड एन एक्सप्रेशन एम बी साइन थीटा आणि हा डी थिटा. बेटा आर यू एग्री फ्रॉम थीटा 1 टू थीटा 2. यम आणि बी कॉन्स्टंट. बेटा बिचारा जो डायपोल आहे त्याची जी ताकद आहे ती कॉन्स्टंट राहील ना. त्याला काही एनर्जी ड्रिंक भेटणार तिथं वाढायला कमी व्हायला ती बिचारा तेवढंच राहील. जी स्ट्रेंथ आहे त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ त्याला आपण ऍक्च्युअली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट बोलतो. मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे ना पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड. सो बिचारे दोघं कॉन्स्टंट आहे त्यांना स्पर्धेच्या बाहेर घ्या. सो यम आणि बी बाहेर आले. ओके सर. उरलं काय सर इंटिग्रेशन थीटा 1 पासून थीटा 2 कोणाचं सर साइन थीटा. सर व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस. डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस आहे इथं इंटिग्रेशन आहे. सो एम बी साइन्स माइनस कॉस कहां से कहां तक थीटा 1 टू थीटा 2. ठीक है. अच्छा आता अप्पर लिमिट माइनस लोअर लिमिट करा एम बी. चला अप्पर लिमिट थीटा 2 टाका. सो बेटा मी त्याला कपडे घालून असू का कॉस ऑफ थीटा 2 मायनस नीट लक्ष दे मायनस लोअर लिमिट कपडे घाल आणि टाक थीटा 1. ती निगेटिव्ह टर्म आहे ना. हा येस सर. ठीक आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके. सो मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल आणि थोडी जागा कमी आहे तर विल इट बी ओके इफ आय राईट विथ युअर प्रायर परमिशन. तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मी असं लिहू का प्लस कॉस थीटा 1 होईल आणि हा
माइनस कॉस थीटा 2. नहीं सर, एक स्टेप तो बढ़ाना ही पड़ेगा. एक स्टेप बढ़ो तुम्ही. माइनस कॉस थीटा 2. माइनस ऑफ माइनस काय होईल बेटा? प्लस कॉस थीटा 1. आर यू एग्री? झालं? मायनस मायनस प्लस. आता मी मायनस साइन बाहेर घेतो. हे जे वर्क डन आहे बरं का, आणि हे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये ऑलरेडी आहे. आता हा पार्ट पुसतो मी, ठीक आहे ना? तर बेटा कधी कधी न्यूमरिकल्स मध्ये वर्क डन काढा म्हणतील, आणि यू पीपल नो दॅट दिस वर्क डन इज ओनली स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आपलं लहानपणीचं ट्रेडमार्क एक्झाम्पल, हा पेन आहे, ह्या सर मी ह्या रेफरन्स लाईन पासून वर उचलला, यात काय आली एनर्जी, सोडला धपकन पडला, कारण त्यात आलेली होती एनर्जी बिकॉज ऑफ चेंज इन द पोझिशन. सो तसं थीटा 1 टू थीटा 2 पोझिशन चेंज झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक एनर्जी येणार आहे. सो वर्क डन इज स्टोर्ड इन द एनर्जी. दिस वर्क डन इज नथिंग बट potential energy we denote by u. आहे की नाही? फिजिक्स मध्ये we denote it by u. So u will be मायनस साइन बाहेर घेतो, मायनस mb इंटू ब्रॅकेट आय वुड लाईक टू राईट, हा प्लस होईल आणि हा मायनस होईल, राईट? सो कॉस थीटा 2 मायनस कॉस थीटा 1. सो बेटा दिस इज द जनरल फॉर्म्युला for potential energy minus mb cos theta 2 minus cos theta 1. Now you have to assume, okay, you have to assume, sir, what we have to assume, की मॅग्नेटिक निडल ही अशी असते ना, म्हणून आपण वर नॉर्थ घेतो, खाली साऊथ घेतो. सो जनरली मॅग्नेटिक निडल ही अशी दाखवते ना डायरेक्शन आपल्याला. सो दॅट्स वाय वी टेक इनिशियल पोझिशन ऑफ दॅट थीटा 1 टू बी 90. इट्स अझम्पशन, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. इन द एनसीईआरटी ऑल्सो इट हॅज बीन प्रोव्हाइडेड. अज्युम थीटा 1 90 आणि बच्चा जो सेकंड थीटा आहे ना, नवीन पोझिशन, त्याला थीटा म्हणा. ओके, सो आय विल गेट वन जनरल फॉर्म्युला. ओके, सो थीटा 190 आहे, तर तुम्हाला माहिती आहे कॉस ऑफ 90 0. नाही सर, लिहून दाखवा. सो बेटा यू विल बी मायनस एम बी कॉस ऑफ थीटा 2 ला थीटा वजा कॉस ऑफ थीटा 1 ला 90. बेटा कॉस 90 0, थीटा मूड आली. सो बच्चा यू ला सफिक्स मी यम लिहू, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. नाही लिहिलं तरी इट इज ओके, तुमची मर्जी. मी लिहिलं यम. ओके, यम लिहिण्यापेक्षा मॅग्नेट लिहू. येस सर, सरळ सरळ मॅग्नेट लिहितो. पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेट, अख्ख्या मॅग्नेटची एनर्जी, मॅग्नेटची एनर्जी मायनस एम बी कॉस थीटा. ओके, सरळ सरळ तुला थीटा दिला तर हा फॉर्म्युला वापरायचा. थीटा 1 टू थीटा 2 बोललं तर वरचा वापरायचा. आय रिपीट, नुसता थीटा दिला तर हा फॉर्म्युला वापर. 1 टू 2 दिला तर हा फॉर्म्युला वापर. आता आपण त्या 3 कंडिशन्स घेऊ, स्क्रीनशॉट लिहा जाय. बाल मित्रांनो, वी हॅव 3 केसेस नाव. थीटा 0 180 आणि 90. बेटा वेन थीटा इज 0, थोडा फील घ्या. थीटा इज 0 म्हणजे साऊथ टू नॉर्थ मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये अलाइन झालेला आहे. चार तास बेटा टॉर्कचं काम झालेलं आहे. टॉर्कचं काम काय? टू रोटेट डायपोल इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. टॉर्कचं परम कर्तव्य काय बेटा? टू रोटेट डायपोल इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्याचं परम कर्तव्य आहे ते. त्या डायपोलला काय करायचं? त्याच्या घरी आणून ठेवायचं. म्हणजे असा तिरका होता ना, असा केला, संपला त्याचा विषय. बर, सो थीटा इज 0, यू कॅन सी एम आणि बी इन द सेम डायरेक्शन. चला, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला मायनस एम बी कॉस थीटा, थीटाला 0 टाक, कॉस 0 इज 1, सो आन्सर इज मायनस एम बी. सो दिस इज द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. सर व्हाय मिनिमम? बघ ना, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी ॲट द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इन द होल फिजिक्स. रिमेंबर दिस स्टेटमेंट. तुमचा चार्ज असेल, पार्टिकल असेल, तुम्ही, मी, कोणी पण असेल, आपल्याला झोपायला एकदम मस्त वाटतं का? वी आर ॲट द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे ना? जसे आपण नॉर्मली उभे आहेत ना, वी आर ॲट द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. खाली डोकं वर पाय केलं तर वी विल बी ॲट द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. डोकं जाम होईल ना. इन दिस वे हा एकदम सरळ सरळ फील्डच्या डायरेक्शन मध्ये ठेवला तर मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. आर यू अंडरस्टँडिंग? प्लीज रिमेंबर, स्टेबल आहे ना हा. हा स्टेबल झाला कारण टॉर्कने त्याचं काम केलं ना. टॉर्कने त्याचं काम केलं, टू रोटेट डायपोल इन डायरेक्शन ऑफ फील्ड, काम झालं. दॅट मीन्स दिस इज स्टेबल इक्विलिब्रियम. ही कोणती कंडिशन आहे बेटा? स्टेबल इक्विलिब्रियम. चा अर्थ काय? मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. हा, प्लीज रिमेंबर, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम. अच्छा, आता इथं उलट आहे. इथं काय केलं? मी हा डायपोल उचलला, असा ठेवला.
आता मला सांग, फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. मग आता नॉर्थला नॉर्थ रिपेल करील, साऊथला साऊथ रिपेल करील. म्हणजे हा टेन्शन मध्ये बसलाय ना. तुम्ही जर का त्याला सोडलं तर हा अख्खा असं रोटेट होईल. इतकं मोठं रोटेट व्हावं लागेल याला, खूप मोठं रोटेट व्हावं लागेल. दॅट्स वाय ही इज नॉट स्टेबल, ही इज अनस्टेबल, perfectly unstable, which means he has maximum potential energy at this stage. Clear आहे बेटा? चला तिसरा, समजा हा डायपोल आता असा ठेवला व्हर्टिकली, तर मॅग्नेटिक मोमेंट आणि बी मध्ये अँगल 90 आहे. ना व्हॉट विल हॅपन? अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आन्सर इज 0. देर इज नो पोटेन्शियल एनर्जी. आर यू अंडरस्टँडिंग? इन दिस केस देर विल बी नो पोटेन्शियल एनर्जी. क्लियर आहे बेटा? सो टेक द स्क्रीनशॉट. Beta, next expression we have to derive is for time period of the bar magnet that is oscillating in the uniform magnetic field. Let's assume कि the north pole इथे south pole and the magnetic lines of the force are moving in the direction horizontally. आणि साऊथ नॉर्थ असा एक बार मॅग्नेट ठेवला, ही आपली फेवरेट पोझिशन आहे, एक जनरल पोझिशन. कसं असू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. आता 3 कंडिशन्स आपण पाहिल्या. जनरली हा असा ठेवलेला आहे. आता याला ऑसिलेट जर का केला, बेटा प्लीज रिमेंबर हिअर व्हाईल ऑसिलेटिंग, ऍक्च्युअल मध्ये हा गोल फिरणार. हा जर काही राऊंड मारलाय नाही, असा एक अख्खा राऊंड मारला ह्या डायपोलने इथं, नाही का, अबाउट द ऍक्सिस असा एक राऊंड मारला पूर्ण, किती टाइम पिरियड लागेल? हा मेन मुद्दा आहे. वी हॅव टू डिराइव्ह दिस एक्सप्रेशन विथ द हेल्प ऑफ अँग्युलर रेसिजम. ओके, वी हॅव टू रिलेट लिनियर रेसिजम अँड अँग्युलर रेसिजम. रिलेट करायचं आपल्याला. तर बेटा suppose at this stage you people know that the magnetic moment is directed from south to north in this way, and with the direction of the field angle theta you people can see. तर बेटा हा जो डायपोल आहे याला रोटेट केला आपण, तर रोटेट केल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही आता समजा ही पोझिशन θ1 आहे, मग याला तुम्ही असा θ2 केला, तर यू पीपल नो दॅट रिस्टोरिंग टॉर्क, सपोज मी आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, मी असं अज्युम करतो की अँग्युलर डिस्प्लेसमेंट θ आहे. समजा तो नॉर्मल स्टेबल इक्विलिब्रियमला होता आणि त्याला डिस्प्लेस केला मी बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. आणि जर का आता सोडला याला, मी जर का सोडला, तर व्हॉट विल हॅपन? देर इज अ रिस्टोरिंग टॉर्क. हे बघ, हा असा होता हॉरिझॉन्टली स्टेबल मध्ये, मी पकडला आणि असा मूव्ह केला, मी केला एक्सटर्नल टॉर्कने मूव्ह केला त्याला. बेटा देर आर 2 टॉर्क्स, एक्सटर्नल टॉर्क. ओके, मी लिहितो टाऊ एक्सटर्नल. सो बेटा सपोज एक्सटर्नल टॉर्क has displaced has displaced dipole, शॉर्ट बार मॅग्नेट म्हणजे काय, डायपोल थ्रू अँगल थीटा. ऍक्च्युअली इथं जो अँगल घ्यायचा तो नेहमी स्मॉल घ्यावा लागणार आहे, थ्रू स्मॉल अँगल थीटा. कसा रे बेटा? अँटी क्लॉकवाईज. फॉर युअर अंडरस्टँडिंग, जो एक्सटर्नल टॉर्क आहे त्याने थीटा डिस्प्लेसमेंट केलं, अज्युम करा यू आर सीइंग इन द डायग्राम, असा होता, असा केला, इट्स ओके. तर बेटा व्हॉट इंटरनल टॉर्क विल डू, त्याला रिस्टोरिंग टॉर्क असं बोलतात. तर बेटा रिस्टोरिंग इथं बघ ना, अँग्युलर रेसिजम, सिंपल हार्मोनिक मोशन, रिस्टोरिंग फोर्स होता. तर बेटा हिअर मस्ट बी अ रिस्टोरिंग टॉर्क. ठीक आहे ना, टॉर्क लिहायची अशी स्टाईल आहे फक्त, बाकी काही नाही. रिस्टोरिंग टॉर्क टाऊ, त्याला सफिक्स आर लावतो मी. तिकडे रिस्टोरिंग फोर्स होता, आठवते का? रिस्टोरिंग टॉर्क विल ब्रिंग कोणाला? डिस्प्लेस्ड डायपोल. कोणाला बेटा? डिस्प्लेस झालेल्या डायपोलला. इट विल ब्रिंग डिस्प्लेस्ड डायपोल टू बॅक टू स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. तो काय करेल बेटा? बॅक टू स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. बेटा ते परम कर्तव्य आहे टॉर्कचं. जो मी टॉर्क मागाशी लिहित होतो ना, तो रिस्टोरिंग टॉर्क आहे, त्याचं परम कर्तव्य आहे ते. जसं माझी ड्युटी आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवणं, जितकं मॅक्सिमम होईल तसं बेटा रिस्टोरिंग टॉर्कची ड्युटी आहे, विल ब्रिंग बॅक द डिस्प्लेस्ड डायपोल बॅक टू द स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. सो तुम्ही एक्सटर्नल टॉर्क वाला थीटा जर का पॉझिटिव्ह घेतला, तर मी याला क्लॉकवाईज लिहता याला. तर बच्चा अँटी क्लॉकवाईज जर पॉझिटिव्ह आहे, ऑब्विसली क्लॉकवाईज यू टू टेक निगेटिव्ह ओनली. येस ऑर नो? सो कॅन आय राईट देअरफॉर
formula for the restoring torque will be negative na beta, clockwise. So minus mb sin theta, but theta is very small, I have already told you beta. So minus mb theta phi, because theta कसा रे बाळा, व्हेरी स्मॉल. आणि तुम्हाला माहिती आहे कुठलाही ट्रिगोनॉमेट्रिक रेशो, ओके, साइन कॉस टॅन सेक कोसेक, सगळ्यांना आपण काय लिहू शकतो, ओनली थीटा व्हेन इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. सो बच्चा दिस इज द रिस्टोरिंग टॉर्क. हा झाला एक पार्ट. आता मला सांगा, व्हेनेवर देर इज अ रोट, आता हा ऑसिलेट होणार ना, हा हा झुम झुम हा गोल फिरणार, तर रोटेशनल मोशन मध्ये जो टॉर्क होता तो होता आय अल्फा. आठवा, दॅट टॉर्क वॉज आय अल्फा. आय, अच्छा मी असं लिहितो, टॉर्क चा जो फॉर्म्युला आहे वी हॅव ऑलरेडी लर्न, त्याला सफिक्स रोटेशनल असं लिहायचो आपण, आय अल्फा. आर यू अंडरस्टँडिंग? सर व्हॉट इज आय? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युला. दिस आय वॉज मोमेंट ऑफ इनर्शिया, आठवतंय का? and alpha is the angular acceleration. Alpha is the angular acceleration. So bachcha, here is the restoring torque. Okay, याला आपण म्हणू 1, आणि this is the torque in the rotational motion. They both are same because this is the expression for torque only. So equate 1 and 2, दोघांना equate करा. Equate your first and second. मग काय होईल बेटा, I alpha बघ ना, that I alpha will be minus mb theta. सर वाय मायनस साइन? मायनस साइनची भीती वाटते सर, मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. वाय मायनस? बेटा जो एक्सटर्नल आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे, आणि जो इंटरनल आहे किंवा रिस्टोरिंग आहे तो क्लॉकवाईज आहे. दॅट्स वाय आय हॅव रिटन दिस थेरी, की तुम्हाला ती भीती वाटायला नको. आर यू अंडरस्टँडिंग? अँटी क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज. ठीक आहे. आय अल्फा. सर व्हॉट इज अल्फा? अँग्युलर ऍक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. येस ऑर नो बेटा? सो आय इंटू अल्फा can be written as d omega by dt. Yes or no? Rate of change of angular displacement, which is minus m b theta. So बेटा स्क्रीनशॉट लिया जाए. बच्चा I into, okay, d omega by dt. अच्छा, so what is omega? Omega is d theta by dt. Yes or no बेटा? I into हा जो ओमेगा आहे तो d theta by dt आहे. So can I write d by dt of d theta by dt is equal to minus mb theta. So beta can I write d square theta by dt square is equal to मायनस mb theta. काहीच नाही राव, कळण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप लिहितोय. अख्ख्या फिजिक्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज असतो व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज असतो ऍक्सलरेशन. मग तुमची मोशन लिनियर असो नाही तर अँग्युलर असो. आर यू अंडरस्टँडिंग? हे बघ ना, अल्फा ऍक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मी तर या स्टेपला काय केलं, ओमेगा म्हणजे व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, फक्त अँग्युलर मध्ये. ओके, सो बच्चा डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इज, मी याला असं लिहू, हा मायनस साइन बाहेर, एम बी गुणिले आय भागिले ना हा थीटा. आय करंट नाही, कोणीतरी एक जण म्हणाल सर आय इज करंट, आय इज द मोमेंट ऑफ एनर्शिया. प्लीज नोट दिस थिंग. ठीक आहे सर, हे असं का केलं? देर इज अ पर्टिक्युलर रिझन. देर इज अ पर्टिक्युलर रिझन बेटा. इन लिनियर एसिजम, ही तर अँग्युलर एसिजम आहे ना, ही काय ऍक्च्युली अँग्युलर एसिजम. मी तर मगाशीच लिहिलं ना, आहे की नाही, थ्रू स्मॉल व्हेरी स्मॉल अँगल, दॅट्स वाय देर इज अँग्युलर एसिजम. सो बच्चा हियर I will make a box for a linear SHM. आठवा, d square x upon dt square आठवा is minus omega square x. अरे yes or no बेटा? हा आत्मा आहे कोणाचा? लिनियर SHM चा. ही अँग्युलर आहे ना, ही लिनियर. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो मेक एनालॉजी बिटवीन अँग्युलर अँड लिनियर. ठीक है ना, ही पुरानी याद है लिनियर वाली, एंगुलर वाली. ओके, सो इफ आई कंपेयर हियर, you can see this factor is angular
ऍक्सलरेशन. दिस वॉज लिनियर ऍक्सलरेशन. ओके, निगेटिव्ह साईन दोन्हीकडे पण आहे. आणि इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इथं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. सो बाय कम्पेअरिंग, ओके, बाय कम्पेअरिंग दोघांना, कॅन आय राईट ओमेगाचा स्क्वेअर, काय लिहू बेटा, एम इंटू बी अपॉन आय. ऍग्री? अच्छा, मग मी ओमेगाला लिहू, विच इम्प्लाइज डायग्राम को रब किया जाए सर. हे पुसतो आता. ठीक आहे, डायग्रामचं काम झालं आपलं. बेटा कॅन आय राईट फॉर्म्युला फॉर ओमेगा, 2π/t. आठवा फॉर्म्युला फॉर ओमेगा. अच्छा, ओमेगाचा स्क्वेअर आहे, तर एकदा मी असं लिहितो, ओमेगा विल बी रूट ऑफ एम बी अपॉन आय. ऍग्री? येस सर. आणि ओमेगाचा फॉर्म्युला 2π/t. व्हेरी बेसिक थिंग. चला, ज्याला हे पण नसेल कळलं त्याला पुन्हा सांगतो, घाबरू नको. ठीक आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. 2π/t विल बी अंडर रूट, हे बघ ज्याला कळलं असेल ना त्यासाठी सांगतो, मला सांग, व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. सो ओमेगा इज θ/t. एक अख्खा राऊंड जर का कंप्लीट मारला, टक 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 टक, तर थीटा काय होईल बेटा, 2π. समजा अँटी क्लॉकवाईज बॉडी फिरली, एक राऊंड मारा तर थीटा काय होईल, 2π. आणि स्मॉल टी काय होईल, कॅपिटल टी. टाइम पिरियड ना. सो बेटा युअर ओमेगा विल बिकम थीटाच्या जागी 2π, छोट्या टी जागी कॅपिटल टी. आला? आणि फ्रॉम हिअर टी विल बी, टी वरती जाईल, 2π इथंच राहील. ही खालची टर्म वरची टर्म खाली रिअरेंज करा. यू विल गेट टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आय अपॉन एम बी. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आय अपॉन एम बी. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आय अपॉन एम बी. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आय अपॉन एम बी. सो बेटा रट्टा मार लिया जाए. दिस इज द टाइम पीरियड ऑफ द बार मैग्नेट विच इज ऑसिलेटिंग इन द यूनिफॉर्म मैग्नेटिक. ठीक है, स्क्रीनशॉट लिया जाए.